नमस्कार. हा सोशल मीडियाचा जमाना आहे आणि त्यावर अनेक रील येत असतात बघा. कुणी ना कुणी कंटेंट क्रिएटर असा एक प्रकार आपल्याकडे जन्माला आलाय आणि तो कंटेंट क्रिएटर विनोदासाठी म्हणा, काही संदेश देण्यासाठी म्हणा, काही ना काहीतरी रील करत असतात. आमच्याकडे त्याला रीला करणे असं म्हणतात. ते रील करत असतात आणि त्या रीलमधून एक वेगळाच संदेश दिला जातो. म्हणजे एक रील अशी मी बघितली की एक प्रियकर प्रियसीचं जोडपं चाललंय आणि अचानक ती प्रियसीला समोर एक चांगला रुबाबदार श्रीमंत कारवाला सापडतो. हे गाडीवर चाललेले असतात. गाडीवरच्या जोडप्याला थांबून तो कारवाला म्हणतो, तू कुणाच्या नादाला लागलीस? तू किती सुंदर आहेस. तुझ्यासारख्याला असा खूप छान मुलगा मिळायला हवा. आणि ही त्याचं ऐकते, त्याच्या मोटरसायकलवरून खाली उतरते, याच्या गाडीत बसते, याला म्हणते तू सूट, तुझी अवकात नाही मला सांभाळण्याची. हा गाडीत बसवतो, गाडी घेऊन फिरतो थोड्या वेळ आणि थोड्या वेळानं ती गाडी ओढणारा माणूस येतो, ह्याची गाडी काढून घेऊन जातो आणि हिला चालत जाण्याची वेळ येते. मी रील यासाठी सांगितली, म्हणजे तो सीन क्रिएट यासाठी केला की असाच प्रकार हा रीलवाला रिअल सोडून नेऊन रीलच्या नादी लागले काय होतंय, असाच प्रकार भारतीय राजकारणात तुम्हाला बघायला मिळतो. मी असं का म्हणालो ते तुम्हाला आधी ऐकवतो आणि मग तुम्हाला त्या गोष्टी जरा समजावून सांगतो. म्हणजे कसं, पहिल्यांदा सिद्ध करू आणि मग त्याचे बाकीचे प्रकार देत बसू. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी ऐकवतो तो मनीष सिसोदियांचा एक डायलॉग. मनीष सिसोदिया माजी उपमुख्यमंत्री दिल्ली, आम आदमी पार्टीचे त्या अरविंद केजरीवालांच्या जवळचे खास नेते सिसोदिया. ऐका. ये कॉकरोच जनता पार्टी वालों ने धमाल मचा रखा है, छाए हुए हैं. और छाए भी क्यों ना, जब सिस्टम में क्रोकोडाइल छाए हुए हैं और पूरे के पूरे सिस्टम को गटर बना के रखा हुआ है, तो कहीं तो कॉकरोच भी इकट्ठा होंगे और छाएंगे. तो ये सिर्फ सोशल मीडिया पे नहीं, इन क्रोकोडाइल्स को ठीक करने के लिए कॉकरोचेस की ये जनता पार्टी कुछ ना कुछ तो करेगी. और मैं इनके साथ हूं क्योंकि मैं भी कॉकरोच हूं. काय बोलले? आय एम कॉकरोच. म्हणजे ह्यांच्या टकोऱ्यावर आधी मै गांधी नावाची टोपी होती, मै भी अण्णा नावाची टोपी होती. यांचं टकोर आधी गांधी नावाची टोपी घालत होतं, मग अण्णा नावाची टोपी घालू लागलं, मग आम आदमी पार्टी नावाची टोपी घालू लागलं. हे केजरीवाल बनले. डोक्यावरच्या टोप्या बदलता बदलता पार्टी बदलायची वेळ आली. मी जरा अजून एका व्यक्तीचं नाव तुम्हाला वाक्य काही ऐकवतो. म्हणजे हिचं नाव सांगण्याची गरज नाही आहे. एक तद्दन टुकार फालतू स्वतःला गायिका म्हणवणारी ही बाई, जिचं फक्त ऐकावं. नेहा नाव आहे हिचं, नेहा सिंग काहीतरी. उत्तर प्रदेशमध्ये यूपी में काबा जिंदगी है झंडबा फिर भी है घमंडबा असलं बा 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 लावत आपले बा बदलत ही बाई जगत असते. जरा तिचं एक वाक्य ऐका. ती काय म्हणते? शेरों को डरा दिया कॉकरोच ने. ऐका. कॉकरोचों ने नकली शेर को डरा दिया है, अब शेर के परिवार वाले कॉकरोचों पर भौंक रहे हैं. अरे हंसिए मत. अगर देश का युवा कॉकरोच बन सकता है तो शेर के परिवार वाले दहाड़ने की बजाय भौंक क्यों नहीं सकते? इस सरकार ने देश का तमाशा बना डाला है. जल्द ही कॉकरोच इस सरकार का तमाशा बना देंगे. डटे रहिए. पाहिलं. त्यानंतर मग तो जर्मन भूभूतकार फेम, काय त्याचं नाव आठवत आहे नाही पटकन तिच्या आल्या. जाऊ दे, का आपल्याला तर काय फरक पडतो, नाव आठवलं काय नाही आठवलं काय. तो जर्मन शेफर्ड. त्यानंतर आपला अजून एक माणूस ना खास, जर्मन शेफर्डचा ऐकवत नाही तुम्हाला मी. आपला अजून एक माणूस खास, रवीश कुमार. नीट बोलायचं कुलकर्णी, रवीश कुमार नाही. हां, ते काही गोष्टी आठवण करून द्यावं लागतं. तो रवीश कुमार एक वाक्य बोललाय, तेही वाक्य ऐकून घ्या. लगे हात चलता रहे. अपने तकिए के नीचे कॉकरोच देखकर बिस्तर से कूद जाने वाला युवा अगर खुद को कॉकरोच कहने लग जाए, इसका मतलब है उसे कोई बात चुभ गई है, उसने दिल पे ले लिया है. जनता के एक छोटे से वर्ग में कोई बहुत बड़ा जैविक बदलाव हो गया है. एआई की मदद से मानव का सर हटाकर कॉकरोच का सर लगा दिया गया है. आप कह सकते हैं इंसान आज से पहले कॉकरोच जैसा कभी नहीं लगा और कॉकरोच आज से पहले इतना हैंडसम कभी नहीं लगा. म्हणजे आपण ती नेहा सिंग, जर्मन शेफर्ड, रवीश कुमार, मनीष सिसोदिया या सगळ्यांचं ऐकलं. यातून काय सिद्ध झालं? यातून सिद्ध झालं की आता नवा माणूस आलाय, नवी पार्टी आली आहे
आणि ही पार्टी भारतीय जनता पार्टीला प्रचंड मोठा धक्का देणार आहे, बंड करून उठणार आहे. आता रस्त्यावर जेनझी सारखा नेपाळमध्ये दिसला तसा तरुणांचा जल्लोष, आक्रोश, आग बीग असलं काय दिसणार आहे. हे सगळं इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. आपला नवरा बोळा निघाला म्हणून दुसरा येऊन काहीतरी पराक्रम करून जाईल, आपल्याला लेकरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करणाऱ्या षंढांच्या बायकांना मला सांगायचंय, अरे त्याला पराक्रमी म्हणता तुमच्या नवऱ्याला षंढ करताय, त्याचं काय? म्हणजे तृणमूलची गरज संपली, आम आदमी पार्टीची गरज संपली. हे मूर्खात निघाले, बिंडो काय हे, यांना काहीच येत नाही. आत्तापर्यंत हे काय उगं वायाच गेले. म्हणजे केजरीवालनी जी मेहनत केली आत्तापर्यंत ती फुकट गेली, वाया गेली. काही कामाचा नाही केजरीवाल काही करू शकणार नाही म्हणून कॉक्रोच आलाय. कॉक्रोचचे बत्तर जिंदगी साला केजरीवालनी आपल्याच मफलरनी आमच्याकडे शेतकरी करतात ते करावं, आपलीच मफरल नळ. म्हणजे ती ममता बानो हंबा रुंबा काय जमलंच नाही तिला, ती फालतू निघाली, तिच्यात दम नाही. म्हणजे तुम्ही नवे आणता, तिनं पदर गुंडाळून मरावं का? मग झाडाला पदरानं मग मरावं का? राहुल गांधी संपलं. ते नेहा सिंगचं वाक्य तुम्ही ऐकलं ना, शेर को डरा दिया. शेर कोण आहे? आपले राहुल बाबा म्हणेन का, बब्बर शेर, कांग्रेस के बब्बर शेरों से डरता है मोदी, बब्बर शेर खा जाएंगे. किती तरी वेळेला राहुल गांधी हे वाक्य बोललाय. आणि शेरों को डरा दिया. राहुल गांधी म्हणतो काँग्रेसचे लोक बब्बर शेर, नेहा सिंग ठाकूर म्हणते शेरों को डरा दिया. कुणाला घाबरवलं? म्हणजे राहुल गांधीत दम नाही. तरी मला प्रश्न पडला होता, आता 56-57 आलंय, अजून कसं काहीच नाही भाजलं की याचं. म्हणजे आपण ज्याचं समर्थन करत होतो ते सगळे मूर्खात काढायचे, त्या सगळ्यांना वेड्यात काढायचं आणि नवा कुणीतरी आलाय म्हणायचं, नवा उद्धार करता आलाय म्हणायचं. अरे काय मार्केट में नया आया है, काय दुसरं काय प्रकार आहे? काय मार्केट में नया आया है? म्हणजे पुराने वाले सब फालतू होते. चेहरे बब्बर म्हणता त्या राहुल गांधीचा एक विषय मला तुम्हाला सांगायचा आहे. याला काय बोलावं ते कदाचित म्हणूनच असेल, म्हणजे नुसतं तेवढ्यामुळे नाही, काय बोलायचं तेच कळत नाही. म्हणजे अदानी तेल आणतो आणि तेल विकतो. आता अदानीनं तेल आणलं तर कुणाला विकावं? देशातल्या माणसाला किंवा परदेशातल्या माणसाला? हे काय म्हणतोय जरा नीट ऐका. आज भी अंबानी हिंदुस्तान का तेल विपक्ष में बेच रहा है. अरे कहना क्या चाहते हो? हिंदुस्तान का तेल विपक्ष में बेच रहा है. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. पाहिलं, कुणाला विकायचं ह्याची अक्कल ज्याला नाही त्याला हे तो तर यांचं कौतुक करावं लागणारच की हो. मरता क्या न करता या लोकांचं कौतुक करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय या नेहा सिंगकडे वगैरे उरतो का सांगा मला तुम्ही. अजून 55 झालेत, काहीच झालं नाही, त्यामुळं हे कौतुक करावंच लागतं. हा मार्केटमध्ये नवा आलेला प्राणी, कॉक्रोच नावाचा प्राणी, लक्षात ठेवायचा. कॉक्रोच फक्त बायकोला घाबरायला उपयोगाला पडतं, बाकी कुणाला नाही. कोणी घाबरत नसतं. फक्त बायको नावाचा प्राणी, ती आपल्या लेकराला बायको येईपर्यंत घाबरत असतो, बाकी कधीच कुणी कॉक्रोचला घाबरत नसतं, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळं आपल्या आजूबाजूच्या माणसांना नालायक ठरवून, आधीच्या व्यवस्थेला नालायक ठरवून, नालायकांची एक नवी व्यवस्था निर्माण करायची आणि ती बदल करणार आहे म्हणायचं. चालू द्या बाबा, स्वप्नरंजन चालू द्या, काय हरकत नाही. स्वप्नरंजन चालल्यानं काय हरकत नाही. आमच्याकडे एक म्हण आहे, आमलेटची चव कळायला अंड खावं लागतं, द्यावं नाही लागत. अंड दिलं ना तर फक्त फाटते, खाऊन चव कळत असते आमलेटची. एवढं साधं जरी लक्षात ठेवलं ना तरी बस झालं. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज